नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 16 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सूनबाबतचा विचार जर केला, मान्सूनने आज प्रगती केली आहे. मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल झाला आहे. याचबरोबर श्रीलंकेच्या दक्षिण भागापासून तसेच अंदमान निकोबारचा जो उत्तर अंदमान निकोबार असेल या भागामधूनही मान्सून दाखल झालेला आहे. याचबरोबर मान्सून येणाऱ्या 2 दिवसात अजून मोठी प्रगतीही करण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मान्सून ज्याला केरळमध्ये दाखल होईल त्याच्यानंतर राज्यभराचा जर विचार केला, राज्यात मान्सून कधी दाखल, मान्सून हा राज्यामध्ये ही वेळ अगोदर येईल. मात्र तो जो फोरकास्ट असेल थोडा लांबचा अंदाज आहे, त्यामुळे कदाचित या अंदाजामध्ये चेंजेसही होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण देशभराचा जर विचार केला, संपूर्ण देशभरामध्येही वातावरणामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळत आहे. लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते, विजेच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. याच उलट उत्तरेचा जर विचार केला, उत्तर म्हणजे गुजरातचा उत्तरेल भाग असेल, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच पंजाब, हरियाणा या भागाचं जर पाहिलं, या भागामध्ये टेम्परेचर ही वाढलं आहे. तसेच राजस्थानामध्ये डस्ट पार्टिकलचं एक वादळ तयार झालं आहे. हे जे वादळ आहे या वादळामुळे कदाचित त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार नाही, मात्र त्या वादळाचा जो परिणाम मात्र पंजाब, हरियाणा या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण की अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा गुजरात, राजस्थान मार्गे उत्तरेला सरकत आहे. तसे राज्यभरामध्ये ही वातावरण आहे, ते वातावरणाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मान्सून लवकरही येण्याची शक्यता आहे. याचबरोबर दिवसभराचा जर विचार केला तर दिवसभर राज्यातील बहुतांश असे जे भाग आहेत त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं आहे. याजवळून सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर सध्या मुंबई असेल, ठाणे, पालघर, नवी मुंबई, याचबरोबर रायगड असेल, रत्नागिरीचा बहुतांश भाग, सिंधुदुर्गचा बहुतांश भाग, सांगली, सोलापूरचा दक्षिण भाग, सातारा, पुणे तसेच नाशिक असेल, जळगाव, धुळे, नंदुरबारचा काही अंशी भाग असेल या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. तसेच अमरावती असेल, याचबरोबर बुलढाण्याचा उत्तर भाग बुलढाण्याचा पश्चिम भाग असेल, तसेच वाशिमचा दक्षिण भाग असेल, या भागामध्येही काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. व बहुतांश मराठवाड्यातील बहुतांश भाग जिल्हे असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण, मात्र काही अंशी त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता. येणाऱ्या 24 तासाचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्यात पावसाची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं तर सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे घाटमाथ्यावरती. याचबरोबर पुणे जिल्हा असेल, पुण्याचा उत्तर संपूर्ण भाग असेल, जुन्नर, गोड, लोणावळा, खंडाळा, याचबरोबर पुणे शहर असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा पारनेर, श्रीगोंदा आणि अकोले हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही विजेच्या कडकडाटासहित पावसाची दाट शक्यता. मात्र जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर साताऱ्याचा विचार केला, साताऱ्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल याच्यामध्ये कराड असेल, पाटण असेल, तसेच वाई, महाबळेश्वर व पाचगणीचा काय भाग असेल या भागामध्ये ही विजेच्या कडकडाटासहित जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर मान, खटाव या जर पूर्वेकडचा भागाचा विचार केला या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचा जो चांदोली अभयारण्य असेल म्हणजे चांदोली अभयारण्य आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला सांगलीत शक्यतो करून उद्या ड्राय वेदर राहण्याची शक्यता. मात्र अधूनमधून स्थानिक ढग निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ह्याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरचा जो दक्षिण भाग असेल आणि घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण सोलापूरमध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर असेल, याचबरोबर उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, म्हाडा, करमाळा या भागामध्येही स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस, जो हा पाऊस आहे तो शक्यतो करून दुपारी 2 किंवा 3 नंतरच स्टार्ट होण्याची शक्यता उद्यापुरती आहे. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला, कोकणाचा संपूर्ण घाटमाथ्याच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र जो समुद्र सपाटीचा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, रायगड, याचबरोबर ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्याचं नांदेड असेल, याचबरोबर लातूर असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये
मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर धाराशिवचा विचार जर केला, धाराशिव असेल, बीडचा बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर हिंगोली, परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. स्थानिक ढग निर्माण झाले तरच कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो, अन्यथा मात्र ड्राय वेदर राहू शकतं. त्याचबरोबर जालन्यामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला, छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजेच गंगापूर, पैठण, वैजापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. याचबरोबर उत्तरेचा विचार केला, सिल्लोड, कन्नड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व हलक्या स्वरूपाचं 1 ते 2 ठिकाणीच पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देचा विचार जर केला, खान्देचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, या निफाड, नाशिक, दिंडोरी, पेठ, सरगणा, येवला, नांदगाव या भागामध्येही हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उत्तरेचा जो भाग जर याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. पाऊस झाला तर कदाचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भामध्ये येणाऱ्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया हा उत्तरेचा भाग जो असेल संपूर्ण या भागामध्ये टेम्परेचर मात्र वाढणार आहे व काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली हा मध्यवर्ती जो भाग असेल, या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. जोरदार पाऊस मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. याचबरोबर वाशिम असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. मात्र स्थानिक ढग निर्माण झालं तरच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायलाही मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खात्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश असे जिल्हे असेल त्या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. त्या भागामध्ये लाईटिंग, थंडरची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील संपूर्ण जिल्हे असेल बुलढाणा, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, याचबरोबर गडचिरोली असेल, नागपूर असेल, अकोला असेल, वाशिम या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला आहे. या भागामध्ये लाईटनिंग, थंडरची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर नांदेड असेल, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल हा मधला पट्टा असेल, या भागामध्ये मात्र कोणताही अलर्ट नाही. मात्र स्थानिक ढग निर्माण झाले तरच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देशमध्ये धुळे, नंदुरबार, याचबरोबर नाशिक घाटमाथ्याचा भाग असेल, यात अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे आणि पुणेचा घाटमाथ्याचा भाग, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला. या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.